मुंबईत पावसाच्या आगमनासोबतच अनेक भागांमध्ये पाणी साचणं, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी महायुती सरकारच्या पावसाळी नियोजनावर जोरदार टीका केली आहे। पावसाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या तयारीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या संदर्भात आमदार असलम शेख यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी आरती ढबाळे यांनी पाहूयात। नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। आणि आता आपल्या सोबत आहेत असलम शेखजी, त्यांच्याशी बातचीत करूयात। सर, सध्या पाऊस यंदा उशिरा आलाय तरी सुद्धा आता जसा पाऊस पडलाय सगळीकडे रस्ते तुंबायला सुरुवात झाली आहे, या सगळ्याबद्दल काय सांगाल? गेल्या 25 वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालं की पहिल्या दिवशी पहिल्या तासामध्ये सगळं मुंबई भरून गेलेलं आहे। 25 वर्षापासून वाट बघत होते भारतीय जनता पार्टी का त्यांचा महापौर येणार आणि मग त्यांची तयारी वेगळी असणार, पाऊस किती आला तरी काय होणार नाही। यावेळी तर पाऊस पण उशिरा नाही आला। छोटे नाल्यासाठी एक्सेस पैसे दिले सफाई करण्यासाठी। एकही मुंबई शहरामध्ये कुठलाही वस्ती आता राहिली नाही ज्याच्या घरात पाणी शिरलं नाही। म्हणजे तुम्ही विचार करा की कुठल्या पद्धतीने चमत्कार भारतीय जनता पार्टीने मुंबईकरला दिला आहे। अंधेरी झालं, कुर्ला, विलेपार्ले सगळे परिसर भरलेले आहेत आणि वारंवार असं बोललं जायचं की BMC जी आहे शिवसेनेकडे असायची, ठाकरे गटाकडे, ते व्यवस्थित नियोजन करत नसायचे। पण यंदा भाजपचं आहे, शिवसेनेचं सरकार आहे, महायुतीचं, तरीसुद्धा तीच परिस्थिती आहे। तर एकंदरीत काही वेगळ्या अपेक्षा होत्या का तुम्हाला मंत्री म्हणून सुद्धा? नाही, पण हा 25 वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की पहिल्या दिवशीच ते भरून गेलं ना। नाहीतर एक्सेस पाऊस यायचा, 2-3 दिवस पाऊस लागायचा, त्याच्यानंतर मुंबईमध्ये अशी परिस्थिती यायची। पण आता काय, आता तर हायटाईड पण नाही। म्हणजे कुठल्या पद्धतीने सफाई झाली। मागच्या टायमाला बोलत होतं की कॉन्ट्रॅक्टरला आपण काली यादीत टाकूया, गुन्हा दाखल करूया ज्यांनी सफाई नाही केला। आता बघूया किती लोकांवरती गुन्हा दाखल करतात, किती लोकांवरती कारवाई होणार आहे। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता प्रसादसह मी आरती ढबाळे, आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।